दरवाजा उघडल्याबरोबर समोर गुंडाळून बसलेला आहे. पाय ठेवलं, माझ्या पायाला गुंडाळलं, लगेच झाडलो आणि सरळ खाली गेले. खरं तुम्हाला चावलं नाही? चावलं नाही. बरोबर. कुठला साप आहे कळला? कळलं, धामणीसारखं आम्हाला सांगितले पण माहित नाही. कोण सांगितलं ते? तर मागच्या वेळेला आपण पकडलं होतं. विघ्नेश्वर कॉलनी आहे, पण विघ्न येतात सापांची इकडं, कारण बाजूला सगळी शेती आहे. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे पायाला गुंडाळला अक्षरशः, म्हणजे त्याला चावण्यासाठी कारण होतं लक्षात घ्या, आणि तरीही चावला नाही. ही गोष्ट फार महत्वाची आहे, म्हणून सापांना समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. कुठं होतं ते? ह्याच्यात खालीच आहे. काढा बघा ते, काढून घ्या तुम्ही. साप कुठं जाऊन बसेल तुम्ही अंदाज आपण लावू शकत नाही. क्षणार्धात हा गायब झाला. बघितला? जसा पायाला गुंटाळला होता तसा ह्या बारला गुंटाळलाय. कोणाला कल्पना येऊ शकत नाही. लक्षात घ्या. खरं तर पाईपवरून पण तो चढून गेला असेल असं आम्हाला शंका वाटत होती. क्षणार्धात साप, म्हणून सापावरती लक्ष असणं गरजेचं आहे, नाही तर ते पळून जातात. अक्षरशः ह्या सरांच्या पायाला तो गुंटाळला होता. आता जर ते पळत असले तर त्यांनी झटकले, त्यांनी सांगितले त्याप्रमाणे, आणि आम्ही तिकडं पाईपमध्ये शोधत बसलोय. परत त्यांना दिसला हा साप हवड्याखाली, आणि आता मात्र हा सापडेल. धामण आहे. भरपूर काही मी सांगण्याचा प्रयत्न करतो, पण पुरावा आहे हा आपली भीती खोटी असल्याचा. कारण त्यांच्या पायाला गुंटाळून पण साप चावत नसेल तरी आपण सापाला घाबरतो, तर आपण हा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून साप पकडून विषय संपत नाही. तुमच्या भीतीचा बंदोबस्त व्हायला पाहिजे. सापानं तर पुरावा दिला की पाय गुंटाळल्यानंतर सुद्धा तो चावत नाही. खरं तर त्याच्या मर्यादेचं आम्ही उल्लंघन केलं होतं. धामण आहे साधारण 2 वर्ष वयाचा. हा जवळपास अर्धा तास दुसरा ह्या साईजचा आम्ही धामण पकडतो. लक्षात घ्या. खरं तर बाजूला सगळी शेती शिवार असल्यामुळे साप येतात, आणि असं काय होऊ शकतंय. बघितला तुम्ही, ते पायरीवरती त्यांना पायाला गुंटाळला होता. आपल्या बाबतीत असं होऊ शकत आहे, म्हणून लक्ष असणं गरजेचं आहे, काळजी घेणं गरजेचं आहे. कदाचित विषारी साप असल्यानंतर काहीतरी वाईट घडू शकतं, हे आपण अशा ठिकाणी राहताना आपण समजून घेणं गरजेचं आहे.